दोन फलंदाजाच्या माध्यमातून राहिली आहे लीग स्टेजेस मध्ये. आता मात्र स्टेज अप झाली आहे म्हणजेच क्वार्टर फायनलचा महामुकाबला रंगणार आहे. सतीश आणि प्रकाश गोलंदाजी मार्कवर आहेत. किरण पंच अतिरिक्त वेळ घालवायचा नाहीये. सामना लगेच चालू झाला पाहिजे. माझी गाडी चालू करतो गाडी सुरू करते पंच आज सामना चालू होणार आहे का? आपल्याला त्यासाठीच उभं केलंय. सतीश स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला प्रकाश, गोलंदाजी मार्कवर किरण. क्वार्टर फायनलचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. जर्सी क्रमांक 12 गोलंदाजी मार्कवर आहे. सतीश ऑन स्ट्राईक. 8 षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले. 4 गोलंदाजांना मुभा आहे गोलंदाजी करण्यासाठीची. पहिला चेंडू इथं मात्र निर्धाव चेंडू आलाय. कमालीचा चेंडू पाहायला मिळालाय. गती परिवर्तन पाहायला मिळालंय. चेंडू निर्धाव आलाय. गोलंदाजी टीमनं पहिला वार केलाय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. इथं मात्र झेलबाची संधी परंतु फिल्डर आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बुक्की टेंगू. चेंडू सीमारेषा पार गेलाय. षटकार आलाय. या 6 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 6 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. कमाल केली आहे, कमाल. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल गोलंदाजाने केला. प्रति हल्ला झाला, काउंटर अटॅक. त्याच दरम्यान पुढचा चेंडू हा ट्रॅकर चेंडू. गगनचुंबी षटकार. हँडसम चेंडू. लगातारचा दुसरा षटकार. काय बॅटिंग केली आहे सतीशाच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू मध्ये 2 खणखणीत आसमानी टोले लगावले गेलेत. तिसरा चेंडू पायावरती टाकला आणि सरळ सीमा रेषा पार पडला. षटकार आलाय. षटकारांची हॅट्रिक सतीशाच्या बॅट मधून लगावली गेली आहे. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ देत मित्रांनो. लगातारचे 3 षटकार सतीशाच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. चांगला चेंडू इथं मात्र कमबॅक केलाय. गोलंदाजाने कमबॅक केलाय. चेंडू निर्धाव आलाय. म्हणजेच आता मात्र गोलंदाज षटकामध्ये कमबॅक करताना दिसलाय. 18 धावा पाहायला मिळाले 5 चेंडूवरती. वाईटचा इशारा अवंत तर्फे खर्च केली गेली आहे. प्रेशर कुकर ऑन झालाय. चांगला फटका. इथं मात्र एकेरी धाव घेतली गेली आहे. हलक्या हाताने मात्र स्ट्राईक रोटेट केले गेलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यात यश मिळाले. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिलं षटक पूर्ण 20 धावा धाव फलकावरती लगावले गेलेत. 1 षटक पूर्ण 20 धावा. परंतु या षटकामध्ये झळकलाय सतीश यांना. इथं मात्र वर चष्मा केलाय, वर चढ ठरलाय. वीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवर आहे. इथं मात्र पहिला चेंडू सलामी कक्षाला. इथं मात्र समालोचक कक्षाला सलामी देणारा षटकार ठरला आहे. नक्कीच डाऊन द ग्राउंड सीमा रेषा पार पाडला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालंय. सूरज याच्यावरती हल्ला चढवला गेलाय. सुरेख चेंडू. इथं मात्र कव्हर रिजन स्वीकारलाय. चेंडू एक टप्पा सीमा रेषा पार गेलाय. चौकार आलाय. षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. नक्कीच चेंडू सीमारेषा पार धाडला गेलाय. चांगला फटका. इथं मात्र झेलबाची संधी. झेल सुटलाय. सतीश याचा झेल सोडणं किती महागात ठरू शकतं पाहणं गरजेचं आहे. परंतु चांगला एफर्ट होता. नक्कीच थोडासा दूर होता क्षेत्ररक्षकाकडून तरी देखील चांगला एफर्ट. परंतु झेल होणं गरजेचं आहे. असे झेल आपल्याला करावे लागतील. क्वार्टर फायनलच्या महामुकाबल्यामध्ये असे एफर्ट्स आपल्याला सक्सेसफुल
तकदील करणं गरजेचं आहे. प्रकाश ऑन स्ट्राईक आलाय. चांगला फटका इथं मात्र अलॉंग द कार्पेट फटका सजलाय. स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 3 धाबा कंप्लीट केले गेले. 3 धाबा धावफलकावरती लगावले गेलेत. या 3 धावेसोबतच 34 धाबा आतापर्यंत बनवले गेलेत संयुक्त स्पोर्ट्स धामोर संघाकडून. चांगला चेंडू आसमानी टोला शिवरायांचा चाबा सतीशाच्या बॅट मधून आलेत. खडखडी त्याच्या 6 धाबा. या 6 धाव्यासोबतच इथं मात्र जोरकस आक्रमण केलं गेलंय. 40 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाले. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 40 धाबा धावफलकावर 5 बॉल. इथं मात्र अमंतर धाव खर्च केली गेली. वाईटचा इशारा आलाय. पुन्हा एकदा आसमानी टोला हे विजय के पार. चेंडू आसमानी टोल्याच्या स्वरूपामध्ये षटकारामध्ये तकदील झालाय. पंच डान्सिंग अंपायर इथं मात्र कहर करताना दिसलेत. सेलिब्रेशन झालंय. चेंडू सीमारेषा पार. 2 षटक पूर्ण 47 धाबा. 2 षटक पूर्ण 47 धाबा पाहायला मिळालेत. 12 चेंडू मध्ये तब्बल 47 धावांची सलामी दिली गेली आहे. 11 चेंडू मध्ये सतीश यांच्या माध्यमातून 42 धावा लगावल्या गेल्यात. 11 चेंडू मध्ये 42 धावा सतीशाच्या बॅट मधून आले. दमदार बॅटिंग केली आहे. गोलंदाजी मार्कवर आहे. पुनर्जीवित करेल का आपल्या संघाला या गोलंदाजीवर पाणी गरजेचं आहे. परंतु आसमानी टोला चेंडू गुंच उडाला. झेलखाली क्षेत्ररक्षक झेल टिपला गेलाय. पहिल्या चेंडूवरती कमाल केली आहे. प्रकाश सारख्या तगड्या फलंदाजाची विकेट मिळवली आहे. फलंदाज प्रकाश बॅक टू जगा उठत जाताना दिसलाय. काय नाही आवड गेला चेहरू काय बंद करून कोल्हापुरात तुला गेले तुषार बॅटिंग साठी आला. परंतु इथं मात्र दांडी गुल झाली आहे. यष्टा उद्ध्वस्त केलेत. लाकूड तोडलं गेलंय. सेलिब्रेशन चालू आहे. फलंदाज बाद झाला. तुषार आला तसाच गेलाय. लगातारची दुसरी विकेट. जीवन ऑन हॅट्रिक. जीवन काय गोलंदाजी करते. ऑन हॅट्रिक आहे. लगातारचा 3रा विकेट मिळवली जाईल का. चांगला फटका. इथं मात्र चेंडू निर्धाव आलाय. परंतु 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव पाहायला मिळालेत. चेंडू इथं मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. परंतु 30 ऍड सर्कल मध्येच चेंडू अडवला गेलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. या एका धावेसोबत 48 धावा. परंतु जीवन पुनर्जीवित करताना आपल्या कोते संघाला सतीश ऑन स्ट्राईक आहे. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट फटका सजला. मिस फिल्डिंग झाली आहे. चेंडू सीमा रेषा पार आलाय. चौकार आलाय. परंतु बॉल ट्रॅकिंग पहा नक्कीच केजीसी लाईव्हच्या माध्यमातून इथं मात्र चांगलं बॉल ट्रॅकिंग पाहायला मिळालंय. ओंकार पाटील स्वतः ऑनर आहेत. ऑन कॅमेरा आहेत. सेहेचाळीस धावा 12 चेंडू मध्ये 46 धावा एकट्या ओंकाराच्या बॅटमधून संघाचा अर्धशतक धावफलकावरती. 52 धावा धावफलकावरती जोडले गेलेत.
चांगला फटका, एकेरी धाव. सॉरी, सतीशाच्या बॅटमधून 13 चेंडूमध्ये 47 धावा आल्या. 3 षटक पूर्ण 53 धावा. 3 षटक पूर्ण 53 धावा. किरण गोलंदाजी मार्कवर आहे. वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. चांगला फटका, सतीशाच्या बॅटमधून आक्रमण झालंय. काय क्षेत्ररक्षण झालंय, कमालीचं क्षेत्ररक्षण. नक्कीच 4 धावा या क्षेत्ररक्षणानं वाचवल्या. तर 2 धावा कंप्लीट केलेत. म्हणजेच इथं मात्र रिप्ले मध्ये आपण पाहतोय नक्कीच कमाल केली आहे. कमाल झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. सुरेख क्षेत्ररक्षण. 55 धावा फलकावर. इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये झेल होईल का? झेल सुटलाय, नक्कीच झेल सुटलाय. 2 धावा पुन्हा एकदा. म्हणजेच इथं मात्र कुठेतरी जीवदान मिळत आहे. 49 धावसंख्येवरती खेळतोय सतीश. 14 चेंडू 49 धावा. सॉरी 51 धावा. अर्धशतक सतीश बॅट वरती करायचा आहे. तुझी तुलाच पुरी करायची हौस, आकाशी उंच उडायची. गडात तयारी ठेव म्हणायची. कधी झुकायची कधी नडायची. नडलाय, कमालीचा नडलाय. आणि इथं मात्र गोलंदाजाचा प्रेशर कुकर डोक्यावरती ऑन झालाय. चेंडू अतिरिक्त धावेसाठी एकेरी धाव फलकावर. चांगला फटका, एकेरी धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेसोबतच 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळाले. चांगला फटका. या फटक्यावरती देखील 2 धावा वसूल केल्यात. 1 मॅन आर्मी ठरला आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला फटका, पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये पडलेला फटका. पुन्हा एकदा 2 धावा वसूल केल्या गेल्यात. या 2 धावांसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झाला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 64 धावा. 4 षटक पूर्ण 64 धावा. आक्रमक पवित्रा धारण केलाय. 2 गडी जरूर तंबूच्या आश्रयाला धाडले गेलेत, परंतु इथं मात्र धामोड संघ कमबॅक करताना दिसलेला नाहीये. कोथे संघ गोलंदाजांनी थोडं निराश केलं. फलंदाज सतीश आक्रमण पवित्रत आहे, त्याला रोखण्यासाठी इथं मात्र कोणताही गोलंदाज सक्षम ठरलेला नाहीये. नक्कीच जीवन याने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये धावा थांबवल्या होत्या 3ऱ्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर मात्र 64 धावा वसूल केल्या गेल्यात. नक्कीच किरण पाटील यांच्या षटकामध्ये मोठे फटके आले नाहीत, परंतु एकेरी दुहेरी धावे नाही तर मात्र धावफलक हालता ठेवण्यात यश आलंय. चला स्पीडअप करा. एवढा मोठा ड्रिंक्स ब्रेक. पंच ताण लागले काय तुम्हाला? राजेश सावली आहे कुठे? ऊन आहे, थंडी वाजायला इकडं. दोन. जीवन गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा धक्का दिला जाईल का या षटकामध्ये? जर्सी क्रमांक 17 आहे, म्हणजेच खतरा आहे या गोलंदाजाचा.
चांगला चेंडू हा ट्रॅक चेंडू आडव्या बॅट नाही झेल होईल का झेल सोडलाय सोन्याचा गोळा इथं मात्र जमिनीला दान झालाय त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत व 2 धावासोबत 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत चांगला फटका दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केले गेलेत क्षेत्ररक्षकाने थोडस निराश केलंय नक्कीच खतरा ठरत होता हा जीवन विरोधी संघासाठी परंतु संघ सहकार्याने साथ दिली नाही 68 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू कमालीचा चेंडू पेश केला गेलाय आता मात्र आडव्या बॅटने हॅफ ट्रॅक चेंडूचा खरपूस समाचार घेतला गेलाय षटकार आलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्या मस्तकावरती दिली दस्तक चेंडू सीमा रेषा पार आउट ऑफ द पार्क डान्सिंग अंपायर यांचा आलाय षटकार अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे चांगला चेंडू अप्रतिम चेंडू इथं मात्र एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली जाईल का परंतु एका धावेवरती समाधान मानलं गेलंय 5 षटक पूर्ण 75 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे 75 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात सतीश 18 चेंडू मध्ये 56 धावावरती खेळायला मिळालाय राजाला गाणं लागून द्या एखाद्या गाणं असते तरी ते सांगायसाठी आपलं चालू मधल्या गोलंदाजी मार्क वर आपण पाहणार आहोत कारण सॉरी प्रतीक आहे अरे निलेश आहे नाव सांगा क्लिअरली 4 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती आक्रमण झाले चौकार आलाय 79 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत नो बॉलचा इशारा 9+1 एकूण 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात 81 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात फाईटचा इशारा रिव्ह्यू घ्या चेक करा फाईटचा इशारा पंच मैदानी पंचांचा निर्णय अंतिम राहील फाईटचा इशारा मात्र मोठा फटका झेलबाची संधी परंतु झेल सुटला चेंडू सीमा रेषा पार गेला षटकार आला गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय
दांडी 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 गोल फलंदाज बाद सतीश याची केळी समजतात. षटकार आलाय. नव्याण्णव धावा धावफलकावरती. एकेरी धावेसोबत संघाचं शतक देखील धावफलकावरती पाहायला मिळालंय. 100 धावा 6 षटकामध्ये कंप्लीट केल्यात. कमालीचा फटका राजू याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. षटकार एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळाला. इनसाइड आउट. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत बंटी यांना. चांगला चेंडू. एकेरी धाव कंप्लीट केली गेली. या एकेरी धावेसोबतच 101 धावा पूर्ण झाल्यात. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. फ्लाइट दिली होती हलकीशी. फलंदाजाला जखवलं. बॅटची कडा. एकेरी धाव. चांगला फटका. डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चांगला फटका. डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा लगातारचा षटकार पाहायला मिळालाय. षटकार आलाय. एकशे 22 धावेसोबतच इथं मात्र षटकाची समाप्ती देखील झाली. 7 षटक पूर्ण. 122 धावा. तगडं आव्हान. कारण हा सामना 8 षटकांचा आहे आणि 8व्या षटक इथं मात्र प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत नितीन. जर्सी क्रमांक 18. बॅटची कडा. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय राजू यांनी. कारण का चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. एका धावेसोबतच 123 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. डान्सिंग डाऊन द विकेट. समालोचन कक्षाला अभिवादन देत षटकार.
कमाल केली आहे. सतीश याने जो पाया रचला होता त्याच्यावरती कळत चढवताना पाहायला मिळाला. नक्कीच राजू चांगला फटका पुन्हा एकदा आसमानी टोला शिवरायांचा छावा राजू याच्या बॅट मधून साधवा. पुन्हा एकदा फटका आता मात्र अलंग कार्पेट एरिया फटका सजलाय. 2 धावा वसूल केलेत परंतु काय समाचार घेतलाय ना गोलंदाजाचा खरपूस समाचार. नितीन याच्या बॉलिंग वरती चांगला फटका पुन्हा एकदा पॉवरफुल हिट केला गेलाय. पुन्हा एकदा 2 धावा वसूल केले जात आहेत. या 2 धावासोबतच धावसंख्येमध्ये बदल झाला आहे. 139 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. पुन्हा एक आसमानी टोला बिग हिट पंच राजेश यांचा इशारा आलाय. नक्कीच राजू यांनी कमाल केली. षटक संपलंय. साठी काय बॅटिंग केली याला नक्कीच कमाल केली आहे. अट्टेच्या चेंडू मध्ये 146 धावा बनवायच्या आहेत. तर नक्कीच तगडं आव्हान आहे. तगडं आव्हान आहे. परंतु अशाच आव्हानांचा पाठलाग केला तरच कुठेतरी आपण चॅम्पियन बनवू शकणार आहे. मात्र एक धाव महत्वाची ठरणार आहे. लगातार आसमानी टोले लगावणं गरजेचं आहे. 48 चेंडू मध्ये 146 धावा आव्हान मोठं आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणतेच आव्हान छोटं किंवा मोठं नसतं. मनगटामध्ये बळ असेल, फलंदाजाच्या मनगटामध्ये बळ असेल, स्वतःवरती विश्वास असेल तर नक्कीच या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. सलामीची जोडी तेच मनगटामध्ये बळ घेऊन दाखल झाली आहे कोते संघाची. चला कमिटी मेंबर्स बाहेर जायचं लगेच. पंच सामना चालू करून घ्या. अजून 4 सामने खेळवायचे आहेत. अजित रायडर
चला पटकन बाहेर चला. नको लावू गाणी बंद कर. चला धन्यवाद. किरण आणि संग्राम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. कृती संघाकडून गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. विनायक गोलंदाजी मार्कवर आहे. संयुक्त स्पोर्ट्स धावड संघाने इथं मात्र 48 चेंडू मध्ये 146 धावांचं तगडं आव्हान समोर ठेवलंय. कृती संघाला डावकरा फलंदाज आहे किरण ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आक्रमण झालं त्याला फटका. चेंडू सरळ सीमारेषा पार षटकार आलाय. काय सुरुवात केली आहे धावांच्या पाठलागाची सुरुवात मैदानाच्या मध्ये झाली आहे. किरण दार त्याला पाहायला मिळाला. मनगट्ट्यामध्ये बळ एकवटलं. चेंडू सरळ सीमारेषा पार. प्रेशर 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 कुकर ऑन झालाय. व्हाईट प्लस एकूण 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. संग्राम ऑन स्ट्राईक आलाय. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू फलंदाजानं सन्मान दिला या चेंडूला. आता मात्र जोरकस फटका वेग इटालिया आसमानी टोला. चेंडू सीमारेषा पार. शिवरायांचा चावा संग्रामाच्या बॅट मधून आले तर 6 धावा. या 6 धावेसोबतच 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विनायकाचा खरबूज समाचार घेतला गेलाय. पुन्हा एक मोठा फटका. चेंडू उंच उडालाय. झेल काही क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. एकाच धावेवरती समाधान मानलं गेलंय. नक्कीच 2 धावा झाल्या असत्या परंतु एकाच धावेवरती समाधान मानलं गेलंय. झेल सुटलाय. झेल सुटलाय. महत्वाच्या क्षणी इथं मात्र झेल सोडणं सुरुवातीच्या काळामध्ये खूप महाग ठरू शकतं. मोठा फटका किरणाच्या बॅट मधून अभिषेक शर्मा स्टाईल षटकार आलाय. आसमानी टोला पाहायला मिळाला. किरण धावताना दिसलाय. ऋषभ पंत यांचे फॅन आहेत तर नक्कीच 5 बॉल झालेत. 21 धावा धावफलकावरती. सुरेख चेंडू षटकाची समाप्ती झाली आहे. पहिलं षटक पूर्ण 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळालं. थोडस महागडं षटक ठरलंय. नक्कीच इथं मात्र आव्हान मोठं आहे. लक्ष मोठं आहे आणि त्याचा पाठलाग करायला सुरुवात चांगली केली आहे किरण आणि संग्राम याने. नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेत मोठे फटके. 42 चेंडू मध्ये आता मात्र 125 धावांची गरज आहे. तुषार गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यानंतर या षटकामध्ये किती धावा वसूल केल्या जातील पाहणं गरजेचं आहे. चांगला फटका. पॉवरफुल हिट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण झालंय. एक केली धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. फेकी मध्ये चूक. दुसऱ्या धावेत चांगला रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळालंय. किती धावा पंच? 4 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. नक्कीच क्षेत्ररक्षकांनी चुका केल्या आणि त्याचा नतीजा इथं मात्र फलंदाजी खात्यामध्ये 4 धावा ऍड झाल्यात. 25 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. राजदाव चला आवरायचं म्हणता. चला स्पीडअप घ्या पंच. सामना चालू करून घ्या.
शिववाडी आणि कोतीवाडी. चांगला फटका आसमानी टोला संग्रामाच्या लाट मधून आलाय. नक्कीच खणखणीत असा फटका पाहायला मिळालाय. चेंडू डायरेक्ट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार गेलाय. षटकार आलाय. या षटकारासोबतच 32 धावा फलकावरती पाहायला मिळालेत. क्या सोडलाय मारता. वाईटचा इशारा अवांतर धाव खर्च झाली आहे. 33 धावा फलकावरती पाहायला मिळालेत. चांगला फटका पुन्हा एकदा कवचच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार गेला. चौकार आलाय. म्हणजेच हे षटक खूप महागड षटक ठरत आहे. 37 धावा फलकावरती पाहायला मिळाले. 37. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. चांगला चेंडू इथं मात्र शरीराचा वेध घेणार चेंडू थोडासा खाली राहणारा चेंडू फलंदाजाला चकवा दिलाय. पायाचा वेध घेतलाय. आता मात्र चांगला फटका डीप मध्ये राजू यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. 38 धावा फलकावरती पाहायला मिळालेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या षटकातील पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या मस्तकावरती दिलीय दस्तक. बुक्की टेंगू चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. या षटकारासोबत 2 षटक पूर्ण झालेत. 44 धावा पाहायला मिळालेत. छत्तीस चेंडू 102 धावांची गरज. मोठ्या धावसंख्येची पाठलाग करत असताना सुरुवात कशी असावी तर या किरण आणि संग्राम सारखी असावी. चला टीम मीटिंग नको आहे. चला पटकन चला 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 स्पीडअप करा मित्रांनो. राजेश इथं मात्र गोलंदाजीची तुरा दिली जाते. कानमंत्र दिला जातोय. कशा पद्धतीने गोलंदाजी करणं अपेक्षित आहे हे सांगितलं जात आहे. 36 चेंडू 102 धावांची गरज. वैभव गोलंदाजी मार्कवर आहे. नो बॉलचा इशारा. एकेरी धावफलकावरती ऍड अवांतर स्वरूपामध्ये. दांडी 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 गुल परंतु नो बॉलचा इशारा आलाय. नक्कीच इथं मात्र चूक झाली आहे. पुन्हा एकदा नो प्लस 2 धावा म्हणजेच 3 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. 2 षटक पूर्ण झाले. अजून देखील एक चेंडू सुद्धा झालेला नाही आहे. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. 3 घेतले. 2 नो प्लस 2. तुम्ही खेळून घ्या. आता मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा स्पीड चेकचा कॉल आलाय. इथं मात्र एकेरी धावफलकावरती पाहायला मिळणार आहे. म्हणजेच 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. अजून देखील एक सुद्धा चेंडू झालेला नाही आहे. उलटा चेंडू त्याचा करपूस समाचार घेतलाय. चेंडू सीमा रेषा पार गेलाय. चौकार आलाय. या 4 धावेसोबत संघाचं अर्धशतक धावफलकावरती पाहायला मिळालं. 53 धावा तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच लगावल्या गेल्यात.
चांगला फटका. इथं मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. जायचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत, परंतु काय फिल्डिंग केली आहे. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा धावफलकावरती 55 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. आता मात्र हा ट्रॅकर आडव्या बॅटने चेंडू सीमारेषा पार षटकार आलाय. या 6 धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 14 चेंडू मध्ये 35 धावा संग्रामाच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. फलंदाज बीट झालाय. वाईटचा इशारा. वाईट प्लस 1 धाव. एकूण 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात. 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आता मात्र खूप वेळ नंतर किरण स्ट्राईक एंडला आलाय. चांगला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू 2 धावा देऊन गेलाय. या 2 धावेसोबत इथं मात्र 65 धावा जोडल्या गेल्यात. सलामी चांगली झाली आहे किरण आणि संग्राम याच्या बॅट मधून. 5 चेंडू मध्ये 20 धावा किरण याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. चांगला फटका. इथं मात्र मिस टाइम स्ट्रोक. 1 धाव कंप्लीट केली जाते. षटकाची समाप्ती. 66 धावा. 3 षटक पूर्ण. 66 धावा. विनायक गोलंदाजी मार्कवर आहे. 66 धावा झाल्या. 3 षटक पूर्ण. 66 धावा. 30 चेंडू मध्ये 80 धावांची गरज आहे. 30 चेंडू 80 धावा. वाईटचा इशारा. अवांतर धाव खर्च झाली आहे. देऊळवाडी आणि गोतेवाडी टॉस साठी यायचंय. चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू. झेल खाली राजू म्हणजेच सेफ स्टँड. झेल टिपला गेला. फलंदाज किरण याची खेळी तेव्हा संपुष्टात आली आहे. परंतु 67 धावांची इथं मात्र तुफानी सलामी दिल्यानंतर किरण माघारी परतताना पाहायला मिळालाय. ऑन स्क्रीन दिसतोय. नवीन बॅटर. चला पटकन. जीवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता मात्र धक्का दिला गेला. इथं मात्र धाव गतीला रोख दिला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. रिक्वायर्ड रन 16 आहेत, परंतु स्ट्राईक रेट आताचा पाहिला, करंट रन रेट पाहिलं तर 20 धावांचा रन रेट आहे. चेंडू झेल टिपला गेलाय. कॉटन बोल्ड. पंचांचा इशारा. विकेट. जीवन आला तसा गेला. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. सुरेख झेल. सुरेख झेल. स्वतःच्या गोलंदाजीवरती इथं मात्र चांगला झेल टिपला गेलाय विनायक याच्या माध्यमातून. देऊळवाडी आणि गोते. चला टॉस साठी या लगेच. संघनायक गोतेवाडी आणि देऊळवाडी. चला नवीन बॅटर लगेच या.
नवीन बॅटर नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, जर्सी क्रमांक 18. चांगला चेंडू, इथं मात्र हॅट्रिकची संधी आणि हॅट्रिक कमावली आहे विनायक याने. नक्कीच झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद झालाय आणि त्यांच्या जल्लोषात पंच राजेश देखील सामील झालाय. टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक. टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक विनायकाच्या नावावरती. नवीन बॅटर बंटी उर्फ सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु जखडून ठेवलाय विनायक याने, या षटकामध्ये कमाल केली आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. एकच बॅटच्या स्वरूपात खर्च केली आहे आणि अवांतर धाव 1, म्हणजे एकूण 2 धावा या षटकामध्ये खर्च झालेत. 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. धामोरचा संघ इथं मात्र पकड मजबूत करताना दिसलाय. वाईटचा इशारा, अवांतर धाव खर्च झाली आहे. रिव्ह्यू घ्यायचा पंच, वाईटचा आहे. वाईटचा बरोबर. हा वाईटचा इशारा, वाईट आहे, वाईट. वाईट. चला कबड्डी टॉस घ्या पुढचा. सुरेख चेंडू, चेंडू निर्धाव आलाय. दांडी 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 गोल, कमालीची गोलंदाजी विनायकाच्या माध्यमातून. जाळं आखलं गेलं आणि संग्राम त्या जाळ्यामध्ये अडकलाय, बाद झालाय. विकेटचं पतन, षटकाची समाप्ती. 4 षटक पूर्ण, 69 धावा. कॅमेरामन टॉस होते. विचार की काय जिंकला. गोतेवाडी संघ नाणेफेक जिंकलाय. काय मरता 4 गडी तंबूच्या आश्रयाला धाडले गेलेत. किती बोला, किती वाजे 24 चेंडू मध्ये 77 धावा. धीरज मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. राजू गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्याच्या मस्तकावरती दिली दस्तक. चेंडू सीमारेषा पार, षटकार. 75 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. आता मात्र चेंडू निर्धाव आलाय. चांगला चेंडू, इथं मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका सजलाय. नैसर्गिक अडथळा आणि याचाच नतीजा 2 धाब्यावरती समाधान मानावं लागलंय. डान्सिंग डाऊन द विकेट, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जेल टिपला गेला, सूरज चेल, विकेटचं पतन. सूरज बॅक टू द आउट.
सतीश शिंदे 12 बॉलला 50 मारला. नवीन मध्ये हे मारला की हो. 77 झाला. एकावर 4 इकडे गेला. कोण आला यो? चला नवीन बॅटर लगेच यायचं आहे मैदानाच्या आत. 20 चेंडू मध्ये 69 धावांची गरज आहे. कोण आलाय बॅटर? बॅट्समन बॅट्समनने पंच बॅट्समन नेम सांगायचंय. रोहित. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, काटा बदलणारा चेंडू. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मोठा फटका आलाय, उंच उडालाय, षटकार आलाय. या 6 धावेसोबतच षटकाची समाप्ती झाली आहे. 83 धावा, 5 षटक पूर्ण. 18 बॉलला अजून देखील 63 धावांची गरज आहे. 18 चेंडू 63 धावा. चला स्पीडअप करा. 18 चेंडू 63 धावांची गरज. बॉलर कोण आहे? बॉलर कोण? तुषार गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथं मात्र हुशारीनं टाकलाय. चेंडू निर्धावालाय. डान्सिंग नाव विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न. दांडी 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 गुल. यष्टा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. पंच राजेश यांनी देखील प्रभावित केले. नक्कीच डान्सिंग अंपायर आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेत. नवीन बॅटर नवनाथ दाखल झालाय. 6 गडी तंबूच्या आश्रयाला झाडले गेलेत. पाटील घेत काय ते काय कमेंट घेतली ना काय प्लेयर आहे. एकेच्या पत्ते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तुषार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. चांगला चेंडू, मोठा फटका, परंतु दुहेरी धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. या 2 धावासोबत धावसंख्येमध्ये बदल झालाय. 85 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. दांडी घेऊन स्टंप उद्ध्वस्त झाली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 7. नवनाथ बॅक टू डग आउट. शेवटचा चेंडू आहे या षटकामधील. चला नवीन बॅटर लगेच या. बॅटर कोण आला यो? बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे विचारायचं. निलेश. नवीन बॅटर निलेश मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. षटक संपलंय. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 61 धावांची गरज आहे. 12 चेंडू 61 धावा बनवायचे आहेत. पंच लगेच आवरा सामना.
किशोर सर चला परत. 12 चेंडू 61 धावा. राजू गोलंदाजी मार्कवर. रोहित ऑन स्ट्राईक. वाईटचा इशारा. स्वीप फटका सजलाय आणि काय सजवलाय. चेंडू सीमारेषा पार षटकार आलाय. पुन्हा एकदा चांगला फटका. इथं मात्र विनायक क्षेत्ररक्षक आहे. कमालीचा चेंडू अडवलाय. एकच धाव खर्च झाली आहे. बॅटची कडा. एकेरी धाव. पंच्याण्णव धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. चांगला फटका. कवचच्या डोक्यावरून खेळलेला फटका. प्रोटेक्शन आहे म्हणजेच 2 धावा सहजरित्या पूर्ण देखील केल्या गेल्या. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला फटका. एकच धाव. षटकाची समाप्ती. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 6 चेंडू 48 धावा. सुहास गोलंदाजी मार्कवर आलाय. 6 चेंडू 48 धावा म्हणजेच जवळजवळ हा सामना धामोड संघाच्या बाजूने झुकलाय. चेलबाची संधी. चेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट झालेत. 100 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला फटका. आडव्या बॅटने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण झालंय. एकाच धावेवरती समाधान मानलं गेलंय. सुरुवात चांगली मिळाली होती नक्कीच कोते संघाला, परंतु संघ त्यानंतर अडचणीत सापडलाय. याच दरम्यान एक तगडा फटका पाहायला मिळाला. आसमानी टोला. चेंडू सीमारेषा पार षटकार. चेंडू निर्धाव आलाय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एकेरी धाव. आता मात्र हा सामना धामोड संघ या चेंडू नंतर जिंकणार आहे. या सामना धामोड संघ जिंकलाय. कोते संघ आपला देखील धन्यवाद आहे. सेमीफायनलचा तिकीट धामोड संघाच्या खिशामध्ये पाहायला मिळणार आहे आणि आता मात्र जेवायची सुट्टी होणार आहे.